सांगली पंचमुखी मारुती मंदिर रोड खंडबाग येथील ऑमिसन जेनरिक कार्ड मेडिसिन स्टोअर यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विवेकानंद रुग्णालय बामनोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय सौ स्वाती शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। यावेळी बोलताना नगरसेविका स्वाती शिंदे म्हणाल्या की निरोगी नागरिक हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, डोळ्यांचे विकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत। त्यामुळे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे लवकर निदान करणे आवश्यक आहे। प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ही उपचारापेक्षा अधिक परिणामकारक असते। अशा आरोग्य शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांनाही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतात। समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। त्या पुढे म्हणाल्या की आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडवण्यासाठी शासन, वैद्यकीय संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज आहे। आरोग्याबाबत जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येते। या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, गरजूंना मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी ऑमिसन जेनरिक कार्ड मेडिसिन स्टोअरचे संचालक श्री निनाद गोसावी व सौ आत्मजा गोसावी, विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमास भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी सौ अपर्णा गोसावी, ॲडव्होकेट शैलजा पंडित, सौ जयश्री मोहिते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले। या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शिबिर यशस्वीरित्या पार पडले। ऑमिसन जेनरिक कार्ड मेडिकल स्टोअर जे पंचमुखी मारुती रोडवर आहे, याचा द्वितीय वर्धापन दिन आज साजरा होतोय। अत्यंत आनंदाचा क्षण आहे। 2 वर्ष अत्यंत यशस्वीरित्या ही पूर्ण केलेली आहेत। याचे संचालक श्री निनाद गोसावी व आमच्या आत्मजा गोसावी यांनी हे जेनरिक स्टोअर सुरू केलेलं आहे। समाजामध्ये जेनरिक मेडिसिनची जागृती ही फार महत्त्वाची आहे, मोठी आहे आणि ते काम यांच्यामार्फत होतंय। आज या ठिकाणी या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एक कार्यक्रम घेतलेला आहे। फक्त व्यवसाय न करता आपलं समाजाच्या प्रति काहीतरी देणं आहे, या दृष्टिकोनातून समाज सुदृढ राहावा, आरोग्यदायी राहावा आणि त्यांची तपासणी व्हावी, त्यांना मदत व्हावी, याकरिता हा अत्यंत सामाजिक उपक्रम घेतलेला आहे। खरोखर मी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते। आज आपण बघितलं तर या समाजामध्ये अनेक अशी कुटुंबं आहेत की विशेष करून महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, कुटुंब चालवत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। अशा वेळेला त्यांनी तपासणी करून घ्यावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर त्यांची नेत्र तपासणी व्हावी, कारण का नेत्र तपासणी बहुतांश वेळेला महिला तर बाहेर पडून जातच नाही। ज्यावेळेला तांदळातील खडे दिसणार नाही त्यावेळेला त्या दवाखान्यात जातात, परंतु अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाने नेत्र तपासणी ही केली पाहिजे। आज यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करता त्यांनी नेत्र तपासणीचं देखील शिबिर लावलेलं आहे। याच्यामार्फत त्यांच्याकडून या लोकांकरिता मोफत चष्मे देणार आहेत। विशेष करून
मी विवेकानंद हॉस्पिटल बामनोळी यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. इथल्या समाजातल्या बहुतांश लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा या द्वितीय अशा वर्धापन दिनानिमित्त मी मनापासून या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.